आज तर असली धमाल केली ना, की बस. तर इकडं आपण सकाळी सकाळी तयार होऊन नटाफटा करून निघालो होतो गावात जाण्यासाठी. आता थंडी तर खूप वाजत होती बरं का, पण म्हटलं उगाचच मेकअप खराब व्हायला नको म्हणून चालले तशीच तोंड घेऊन कुडकुडत गावामध्ये. गावात गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा देवाचे दर्शन घेतलं बरं का. आणि आज आहे ना सप्ताह उठणार असल्यामुळे ना पालखीच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली होती. इकडे चिल्या पिल्यांचं चालू होतं एन्जॉय करायचं काम. त्यांचं म्हणणं होतं की काकी आम्हाला पण घ्या तुमच्या ब्लॉग मध्ये, आम्ही सगळे तुमचे व्हिडिओ बघतो. हे ऐकून मला पण हसू येत होतं की बारकाले लेकरं आपले व्हिडिओ बघतात ते. नंतर आम्ही पण इकडे मस्तपैकी पालखीच्या मिरवणुकीत एन्जॉय केला. हसणं, डान्स, मिरवणूक आणि चिल्या पिल्यांची धमाल. पूर्ण वातावरण अगदी ना वेगळ्याच लेवलचं झालेलं. इकडे आपल्या जाऊबाईंनी पण मस्तपैकी गाण्यावर ताल धरलेला होता. असला एन्जॉय केला ना की बस. पालखीची मिरवणूक आणि बाया फुगडी खेळणार नाही असं कधी होईल का? तर मस्तपैकी चिले पिले पण फुगडी खेळत होते. 11 वाजून गेले होते आम्हाला मिरवणुकीला. नंतर मस्तपैकी काल्याचं कीर्तन ऐकलं आणि जेवण करून घरी आले. 7 दिवस सप्त्याची जागृत आणि आज पण सकाळपासून डान्स करत होते. असले थकले होते ना की बस. आल्यावर लगेचच झोपून घेतलं. संध्याकाळी मुलांना स्कूलवरतून आणायलाच उठले. त्यानंतर राहिलेले कपडे वगैरे व्यवस्थित वॉश करून घेतले. तोपर्यंत मुलांचं चालू होतं इकडं टीव्ही बघण्याचं काम. ब्रो पण येणार होता संध्याकाळी घरी. मग सगळ्यांसाठी मस्तपैकी स्वयंपाक वगैरे बनवला. सगळ्यांनी सोबतच जेवण केलं. जेवण करता करता माझं चालू होतं इकडं टीव्हीची सिरियल बघण्याचं काम. नंतर लगेचच मुलांना स्टडीला बसवलं.